नमस्कार. माय वेलनेस नेचर क्युअरच्या माध्यमातून तुम्ही डायबिटीज रिव्हर्सलसाठी जे चॅलेंज घेतलेलं आहे, खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन आहे. कदाचित कित्येक वर्षांपासून आपण डायबिटीजवरती म्हणजे शुगर कंट्रोलसाठी कार्य करताय आणि आत्ता जो तुम्ही विडा उचलला आहे तो एवढ्या कारणासाठी आहे की तुम्हाला शुगर कंट्रोल करायची नाही आहे, तर तुम्हाला डायबिटीज रिव्हर्सलसाठी काम करायचं आहे, म्हणजेच इन्शुलिन रेझिस्टन्ससाठी काम करायचं आहे. आपल्या शरीरामध्ये वाढत असलेली साखर ही अडचण नाही आहे, तर ती साखर आपल्या शरीरामध्ये खर्ची होत नाही आहे किंवा खपत नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. आणि याचं मूळ कारण आहे इन्शुलिन रेझिस्टन्स. आणि इन्शुलिन रेझिस्टन्स का होतो? आपल्या शरीराला ज्या चुकीच्या सवयी लागलेल्या आहेत त्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या पेशींमध्ये आपला ग्लुकोज किंवा साखर साध्या भाषेमध्ये ती खपत नाही आहे किंवा खर्च होत नाही आहे. आणि ही खर्च करण्यासाठी आपल्याला आपली दिनचर्या सरळ करावी लागेल, सूत्रबद्ध ठेवावी लागेल. कुठल्याही व्यक्तीसाठी, कुठल्याही सामाजिक बांधिलकीमुळे किंवा आपण म्हणतो नातेसंबंधासाठी आपल्याला आपल्या शरीराचं मात्र करायचं नाहीये. मग आपण आपली दिनचर्या कशी मेंटेन करणार आहोत? आणि माय वेलनेस नेचर क्युअरचं जे माय हर्बल सुपरफूड आपण घेतलेलं आहे, हे सुपरफूड नक्की याचं मिश्रण कसं तयार करायचे आणि आपल्याला पुढील जे 8 महिने जे चूर्ण चालणार आहे ते कसं घ्यायचे ते थोडंसं आपण सुरुवातीला बघूया. टप्प्याटप्प्याने व्यवस्थित आहे का? आता समजून घ्या की सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला 10 पाकिटं मिळालेली आहेत. या 10 पाकिटांमध्ये प्रत्येक पाकिटावरती वजन आहे आणि तो पदार्थ कुठला आहे हे लिहिलेलं आहे. तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरला सुद्धा ही सगळी पाकिटं दाखवू शकता आणि त्यांना विचारू शकता की हे मी डायबिटीज रिव्हर्सलसाठी घेतोय, याच्याबरोबर मी माझ्या राहणीमानामध्ये सुद्धा काही बदल करणार आहे, तर हे चूर्ण माझ्यासाठी योग्य आहे का? अगदी आपण एवढा पारदर्शक कार्यक्रम करतोय किंवा काम करतोय की तुम्ही तुमच्या BMS डॉक्टरला देखील हे विचारू शकता. आता लक्षात घ्या, 10 वेगळे पदार्थ आहेत. या पदार्थांची नावं काय आहेत याच्याशी तुम्हाला काहीही घेणं देणं नाहीये. तुम्हाला एवढंच बघायचं की त्या पाकिटावरती वजन किती आहे. 4 प्रकारची वजनं तुम्हाला 10 पाकिटांवरती दिसतील. काही पाकिटं कदाचित 125 ग्रॅमची असतील, काही पाकिटं 250 ग्रॅमची असतील, काही पाकिटं 400 ग्रॅमची आणि काही पाकिटं 500 ग्रॅमची आहेत. आता तुम्हाला काय करायचं, ही सगळी पाकिटं जर समजा तुम्ही एकत्र मिक्स केली तर अडचण काय होईल? एक तर तुम्हाला मिक्स करायला अवघड जाणार आहे, सांडलवण होऊ शकते, प्रॉडक्ट नासू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला मोठा डब्बा घ्यावा लागेल हे सगळं मिक्स करण्यासाठी. हे अजिबात करायचं नाहीये. पुढील 8 महिन्याचा प्रॉडक्ट आपल्याला एकत्र मिक्स करायचा नाहीये, नाहीतर आम्ही सुद्धा तुम्हाला हे मिक्स करून दिलं असतं. लक्षात घ्या, पहिली गोष्ट, मिक्स करून का दिलेलं नाहीये तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना देखील, आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवू शकता की आम्ही काय घेतोय, त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही त्याचं प्रमाण समजून घेऊ शकता. बरोबर आहे? आता समजून घ्या, 125 ग्रॅम 1 चमचा घ्यायचा आहे. म्हणजेच काय, लक्षात घ्या, ही सगळी 10 पाकिटं आहेत ना, ह्या 10 पाकिटांमधून तुम्हाला थोडी थोडी पावडर काढायची आहे, पण ती अंदाजे काढायची नाहीये, वजनाप्रमाणे काढायची आहे. 125 ग्रॅमचं पाकिट असेल त्याच्यातला 1 चमचा घ्यायचा, वेगळ्या पाकिटामध्ये घ्यायचा. आणि तुमच्या किट सोबत आम्ही ऑलरेडी एक पाकिट दिलेलं आहे. चुकून समजा तुमच्याकडनं ते मिसप्लेस झालं असेल किंवा तुमच्याकडे ते पाकिट सध्या नसेल तर काय करायचंय, एका छोट्याशा डब्यामध्ये, ज्याच्यामध्ये 1 महिन्याचा कोर्स आपला बसेल एवढा छोटा डब्बा घ्यायचा, मोठा डब्बा घ्यायचा नाहीये. कारण हवेमुळं त्याला काय होऊ शकतं, नासाडी होऊ शकते किंवा प्रोडक्ट खराब होऊ शकतो. 8 महिने चूर्ण चालवायचे म्हणून आपण एकत्र सगळं मिक्स करत नाही. आपल्याला काय करायचं समजून घ्या, 125 ग्रॅमचं वजन असेल त्याच्यातनं 1 चमचा घ्यायचा आपण छोट्याशा डब्यामध्ये किंवा त्या पाऊचमध्ये. 250 ग्रॅम आहे त्याच्यातनं 2 चमचे घेणार तुम्ही. बरोबर आहे? राईट? 125 ग्रॅमचा 1 चमचा घेतला, 250 ग्रॅमचे 2 चमचे घेतले, 400 ग्रॅमचे 3 चमचे घेणार आणि 500 ग्रॅमचे 4 चमचे घेणार आहोत. 250चा 2 चमचे, 125चा 1 चमचा, 400 ग्रॅमचे 3 चमचे आणि 500 ग्रॅमचे 4 चमचे. हे एकत्र केलं, मिक्स करायचे, चांगलं व्यवस्थित मिक्स करा आणि बघा हे मला किती दिवस चालणार आहे. आता तुम्हाला सांगतो, 125 ग्रॅमचा 1 चमचा, 250चे 2 म्हणजे टोटल चमचे झाले 3, 300 ग्रॅमचे 3 चमचे म्हणजे टोटल झाले 6 चमचे आणि 500 ग्रॅमचे 4 चमचे घेणार म्हणजे टोटल किती चमचे झाले? 10 चमचे. आता आपण काय सांगतोय समजून घ्या, 3 ते 5 ग्रॅम म्हणजे 1 चमचा तुम्हाला घ्यायचा आहे. कधी घ्यायचा? हा जेवणाच्या अगोदर घ्यायचा आहे, दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदर घ्यायचा आहे. म्हणजे 10 चमचे म्हणजे हे 5 दिवसाचं झालं. मग हे परत मिक्स करण्यापेक्षा आपण आत्ताच काय करायचंय, परत 125 ग्रॅम मधला 1 चमचा घेणार, 250 ग्रॅम मधले 2 चमचे घेणार, 400 ग्रॅम मधले 3 चमचे घेणार आणि 500 ग्रॅम मधले 4 चमचे घेणार. आता हे टोटल चमचे किती झाले? पहिले 10 चमचे आणि हे 10 चमचे, असे 20 चमचे झाले. हे मिक्स करा व्यवस्थित. हे परत व्यवस्थित मिक्स करायचं. आता हे चूर्ण किती दिवस चालेल आपल्याला? 20 चमचे म्हणजे 10 दिवस चालेल. तुम्ही त्याला झिप लॉकिंग करून ठेवा. बरोबर? झिप लॉकिंग करून ठेवा साईडला. आता समजून घ्या, हे 100 ग्रॅम झालेलं आहे.
आता ऍक्च्युली ह्याच्यात जर अजून जागा असेल त्या डब्यामध्ये किंवा छोट्याशा पाऊचमध्ये, तर परत एकदा आपण काय करणार, 250 ग्रॅमचा 1 चमचा, 125 ग्रॅमचा 1 चमचा, 250 ग्रॅमचे 2 चमचे, 400 ग्रॅमचे 3 चमचे आणि 500 ग्रॅमचे 4 चमचे परत चांगलं मिक्स करायचं आहे. त्यांना मिश्रण होणं, व्यवस्थित मिश्रण होणं गरजेचं आहे. मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे. आता लक्षात घ्या, हे तुमचं कदाचित 15 दिवसाचं किंवा 20 दिवसाचं तुम्ही बनवलं. बाकीचे जे काही तुमचे 10 पुढे आहेत त्याच्यामधली हवा काढून टाकायची, हवा काढायची आणि झिपलॉक लावायचं. प्रेस फिटिंग झिपलॉक दिलेलं आहे त्याला. हा डब्बा आम्ही तुम्हाला का दिलेला नाही लक्षात घ्या, कारण त्याच्यामध्ये जी हवा राहते त्याच्याने चूर्ण खराब होऊ शकतं. आपल्याला पुढे 6-7 महिने 8 महिने हे चूर्ण चालणार आहे. ते खराब व्हायला नको, त्याच्यात हवा राहायला नको आणि परत परत तुम्ही त्याच्यामध्ये हात घालायला नको. म्हणून आपण काय करतोय, 10 पुढे वेगळे दिलेत आणि त्या 10 पुड्यामधून एक डब्बा छोटासा तयार करायचा आहे, जो आपल्याला 15 दिवस किंवा महिन्यासाठी चालेल. म्हणजे एकच डब्बा तुम्ही रोज उघडणार, जो मिक्स करून ठेवलाय. बाकीच्याला तुम्ही हात लावणार नाही. करेक्ट आहे. सो ही सिंपल मिक्सर बनवायची पद्धत आहे. सो आपलं चूर्ण जे एकत्र मिळालेलं आहे ते चूर्ण तुम्हाला दररोज जेवणाच्या अगोदर घ्यायचं. आता पहिलं मी चूर्ण कसं घ्यायचं सांगतो, त्याच्यानंतर तुमची दिनचर्या कशी असेल त्याच्यावरती आपण बोलूया. लक्षात घ्या, तुम्ही काय करणार आहात, दुपारचं जेवण 11 नंतर करणार आहात. दुपारचं जेवण म्हणजे सकाळी अजिबात नाश्ता करायचा नाहीये. तुम्ही दिवसभर 24 तासामध्ये पाणी पाहिजे तेवढं पिऊ शकता. दिवसभरामध्ये पाणी तुम्ही हवं तेवढं पिऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण दिवसातून खाण्यासाठी, ज्याला मी साध्या भाषेत म्हणतो, जेवण करण्यासाठी किंवा खाण्यासाठी, काहीही खाण्यासाठी 2दाच तोंड उघडायचं. गमतीचा भाग सोडून द्या, पण मी फार सिरियस बोलतो याच्यावरती. दिवसातून खाण्यासाठी 2च वेळेला तोंड उघडायचं आहे. एक म्हणजे सकाळी 11 नंतर आणि संध्याकाळचं जेवण 7च्या अगोदर करायचंय. हे आपल्याला विसरायचं नाही की आपण ॲलोपॅथीची औषधं खातोय म्हणजे आपण काही महान काम करतोय. ॲलोपॅथीचं औषध तुम्ही साखर कमी करण्यासाठी घेताय, बरोबर आहे. ती साखर रक्तातली कमी होते, शरीरातली कमी होत नाही. परत एकदा सांगतोय, मुद्दाम थोडंसं स्ट्रॉंगली सांगतोय, हक्काने थोडंसं सांगतोय. लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण साखर कमी करण्यासाठी औषध घेतो ॲलोपॅथीचं, त्यावेळेला ती रक्तातली साखर कमी होते, शरीरातली साखर कमी होत नाही. परत एकदा सांगतोय, आपण ॲलोपॅथीचं औषध घेऊन साखर कंट्रोल करतोय म्हणजे खूप महान काम करतोय असं अजिबात नाहीये. माय डिअर फ्रेंड्स, समजून घ्या मला काय सांगायचंय. आपल्याला ती ॲलोपॅथीची औषधं जर बंद करायची असतील तर थोडंसं आपल्या राहणीमानावरती लक्ष दिलं पाहिजे, आपल्या दिनचर्येवरती लक्ष दिलं पाहिजे. चूर्ण एका बाजूने काम करणार आहे तुमच्या बीटा सेलवरती, इन्शुलिनसाठी आणि इन्शुलिन रेझिस्टन्ससाठी हे चूर्ण काम करणार आहे. आणि जे जुना काळ आपण आजारपणामध्ये घालवलेला आहे तो रिव्हर्स करायचा असेल तर आपल्याला लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करावीच लागेल. माय डिअर फ्रेंड्स, राईट. सो पहिली गोष्ट, जेवण तुम्ही सकाळचं 11 नंतर करणार. नाश्ता पूर्णपणे बंद करायचा. दिवसभरामध्ये चहा, सरबत, सोडा, कोल्ड्रिंक, चणे, फुटाणे, आमकट अजिबात काही नाही. चवीचं काही तुम्हाला खायचं नाही दिवसभरामध्ये. चवीचं खाणार म्हणजेच काय, 2च टाइम जेवण करणार. पाण्याला चव नसते असं गृहीत धरून चाललंय आपण, बरोबर आहे. सो चहा बंद, कोरा चहा पितो, दूधच पितो, अजिबात काही नाही. पाहुणे रावळ्यांकडे पितो, अजिबात काही नाही. कुणाचाही मान सन्मान ठेवू नका. सध्या फक्त शरीराचा मान सन्मान ठेवा. शरीराचा संबंध अगोदर सुधारा, त्याच्यानंतर मग बाकीचे नातेसंबंध तर आहेतच, राईट. कुणाचं तरी मन सांभाळण्यासाठी शरीरावरती अत्याचार करू नका. अगदी सिंपल लँग्वेजमध्ये बोलतोय मी, ठीक आहे. सकाळी नाश्ता बिष्टा काही करायचं नाही. भरपूर दिवसभरात पाणी प्या. 11 नंतर जेवण करायचंय. संध्याकाळचं जेवण 7च्या अगोदर करायचं. टायमिंग समजलं. मध्ये आधी काही खाणार नाही तुम्ही आणि भरपूर जेवण करा, काही टेन्शन नाही. तुम्ही असं म्हणाल की काही ठिकाणी सांगितलं जातं की थोड्या थोड्या वेळानंतर खा, अजिबात नाही. त्याच्याने तुमच्या इन्शुलिन सिक्रेशनवरती परिणाम होणार आहे. तुम्ही चवीचं काही जिभेवर ठेवलं की लगेच इन्शुलिन तयार होतं आणि आपल्याला इन्शुलिन जास्त तयार करायचं नाहीये. ते आपल्या शरीरामध्ये विस्करल फॅट म्हणून साठलं जातं, आपल्या ऑर्गन्सला नासवतंय. साध्या भाषेत सांगतो, एकदम नासवतंय. करेक्ट आहे. सो जास्तीची साखर किंवा जास्तीचं इन्शुलिन सुद्धा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम तयार करत आहे. सो समजून घ्या, 2च वेळेला जेवण करणं, त्याच्या व्यतिरिक्त जेवण करायचं नाही. थोडीशी एखाद दिवस वेळ पुढे मागे झाली तर ठीक आहे, पण असं नाही की बाबा चालतंय 7:30 होऊ द्या, मग 8 होऊ द्या, असं नाही. आपलं आरोग्य सुधारायचंय, लेवलला आणायचं. लक्षात घ्या, आता ते लेवलला नाहीये. तुम्हाला ज्या वेळेला साखर सुरू झाली, 2 वर्ष, 3 वर्ष, 8 वर्ष, जे काही साखर सुरू झाली, साखर सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे औषधं सुरू होण्याच्या अगोदर 3-4 वर्ष किंवा 5 वर्ष तुमच्या शरीरावरती अत्याचार सुरू होता. रक्तामधली वाढलेली साखर आपला मेंदू वाढलेली साखर शरीराच्या विविध भागांमध्ये टाकत होता आणि आपले बाकीचे अवयव खराब करत होता. सो एखाद्या व्यक्तीला जर 5 वर्षापासून जर औषध सुरू असेल साखरेचं, तर ऍक्च्युली त्याला साखरेचा त्रास 5 वर्षाचा नाहीये,
तो 10 वर्षांचा त्रास आहे. सो आपण हे सगळं रिव्हर्स करायचंय, म्हणून 2च वेळ खायचंय. दुसरी गोष्ट, जेवण करताना तुम्ही काय कराल, कच्चं अन्न खायचंय तुम्हाला अगोदर. कच्चं अन्न म्हणजे काय, काकडी, टमॅटो, पालेभाज्या असतील त्याच्या पण कच्च्या, स्प्राऊट म्हणजे ज्याला आपण मोड आलेलं कडधान्य म्हणतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर वजन जास्त नसेल तर तुम्ही मूठभर भिजवलेले शेंगदाणे, पेरू, सफरचंद आणि पपई हे 3 फळं कच्च्या अन्नामध्ये जेवायच्या वेळेलाच खायचंय, दिवसभरात नाही खायचंय. तुम्हाला दिवसभरात काहीच खायला मुभा नाहीये, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बीट प्रामुख्याने खायचं नाहीये आणि गाजर खायचं नाही, कारण त्याच्यामध्ये बीटमध्ये साखर जास्त असते. ठीक आहे. तर जेवणाच्या अगोदर तुमच्या वजनाच्या 5 पट ग्रॅममध्ये, तुमच्या वजनाच्या 5 पट ग्रॅममध्ये, म्हणजे समजा एखाद्याचं वजन 60 किलो असेल तर गुणिले 5 म्हणजे 300 ग्रॅम सॅलड खायचंय, कच्चं अन्न 300 ग्रॅम, बरोबर आहे. समजा 70 किलो वजन असेल तर गुणिले 5 म्हणजे 350 ग्रॅम. समजा 90 किलो वजन आहे तर गुणिले 5 म्हणजे 450 ग्रॅम कच्चं अन्न खायचंय. हे तुमच्या आंतरिक शारीरिक शुद्धीसाठी आणि साखर वाढू नये याच्यासाठी आवश्यक आहे. आणि ते सगळं अगोदर खायचंय, म्हणजे सगळं ते खाली जाईल आणि मग शिजलेलं अन्न वरण आपण खाणार आहोत. असं नाही करायचं थोडं जेवण केलं, थोडी काकडी खाल्ली, थोडं जेवण केलं, थोडं टोमॅटो खाल्लं, अजिबात नाही. राईट. एक टोमॅटो घ्या, गाजर घ्या, मुठभर शेंगदाणे घ्या, मुठभर स्प्राउट्स घ्या, अर्धा पेरू घ्या, सफरचंद घ्या, थोडीशी फोड कशाची घ्यायची, पपईची घ्या. हे सगळं किती, वजनाच्या 5 पट. आपलं वजन 80 किलो असेल तर गुणिले 5 म्हणजे 400 ग्रॅम हे कच्चं अन्न खायचंय, पूर्ण कच्चं अन्न खायचंय. त्याच्यावरती भरपूर लिंबू पिळा, मीठ अजिबात वरून घ्यायचं नाही, भरपूर लिंबू पिळा, काही प्रॉब्लेम नाहीये. कच्चं अन्न पूर्ण खायचं, त्याच्यानंतरच शिजलेलं अन्न खायचं, भरपूर खा, काही अडचण नाहीये. मग भाकरी खा, भात खा, बरोबर आहे, चपाती खा. पण भाकरी, चपाती आणि भात हे आपलं 30% अन्न पाहिजे. 30% कशाच्या, प्लेट 2च्या. हे शिजलेलं अन्न जे आहे ना, ते शिजलेलं अन्न 30% काय असलं पाहिजे, भाकरी, चपाती किंवा भात. जेवढं हे कमी खाल तेवढं चांगलं आहे. पण त्याच्याबरोबर भाजी भरपूर खायची. आमटी किंवा वरण, डाळ, भात, आपण डाळ म्हणतो ना आपण, ते भरपूर. एका वाटीचे 2 वाट्या डाळ घ्या, 3 वाट्या डाळ घ्या, चालेल. त्याच्याने प्रोटीन आपल्याला चांगलं मिळणार आहे. भाजी भरपूर घ्या, टेकवून खाऊ नका, भाजी भरपूर का. शिजलेल्या अन्नामध्ये सुद्धा भाजी भरपूर का, वरण भरपूर का, डाळ भरपूर करा, डाळी भरपूर खा. का तर प्रोटीन पाहिजे आपल्याला. पण कार्बोहायड्रेट्स कमी करायचे, म्हणजेच काय, भाकरी कमी खा, भात कमी खा आणि चपाती कमी खा. मी उपाशी राहा असं म्हणत नाही, पण भाजी भरपूर घ्या, आमटी भरपूर घ्या. त्याच्यातून तुम्हाला तुमच्या जीवनसत्वांची गरज भागणार आहे. सो टेन्शन घ्यायचं नाही. दुपारचं जेवण पण असंच करायचंय आणि रात्रीचं जेवण सुद्धा असंच करायचंय तुम्हाला. रात्री म्हणजे संध्याकाळचं भोजन बोलतो मी, 7च्या आतमध्ये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, दररोज जेवण केल्यानंतर, दुपारचं जेवण असू द्या किंवा रात्रीचं जेवण असू द्या, जेवण केल्यानंतर 100 पावलं चालायचीच आहे, म्हणजे शतपावली. चालतो व्यायाम नाहीये, पण चालायचंच आहे. दुसरी गोष्ट, जेवण झाल्या लगेच चालू नका. जेवण झाल्या तुम्हाला काय करायचंय, वज्रासनमध्ये बसायचंय. वज्रासनमध्ये बसायचंय, मांडी घालून नव्हे, पाय उलटे करून आपण बसतो ना वज्रासनमध्ये. नसेल समजा तर युट्यूबवर बघा वज्रासन, मग कळेल तुम्हाला. किंवा साध्या भाषेमध्ये पाय उपडे करून बसायचे मांडीवरती. राईट. वज्रासन तुम्हाला माहिती आहे. 20 मिनिटं वज्रासनमध्ये बसायचंय. सो पचायला चांगलं आहे. आणि वज्रासन झालं की मग तुम्हाला काय करायचं, शतपावली करायची. दररोज जेवल्यानंतर 100, 150, 200 पावलं चालायचीच आहेत. फास्ट नाही चालायचे, आरामात चालायचे. म्हणजे काय होईल, साखर वाढणार नाही. आता लक्षात घ्या, कच्चं अन्न खाल्ल्यामुळे फटकन साखर वाढणार नाहीये. आणि जेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, वरून कधीही मीठ घ्यायचं नाहीये. समजा एखाद्या वेळेला भाजीमध्ये, आमटीमध्ये मीठ कमी झालं तर वरून घ्यायचं नाही. कच्चं मीठ अजिबात कधीच, काळं असो, गोरा असो, हिमालयन सॉल्ट असो, रॉक्स, काही नाही, कधीच कुठलंही मीठ वरून घ्यायचं नाही आपल्याला. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही लोणचं जबरदस्तीने खा रोज. जेवतानाच बोलतोय मी. राईट. शिजलेल्या अन्नाबरोबर लोणचं कंपल्सरी खा, काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यात ऍसिड असतं आणि आपली शुगर ऍसिड मारतं, शुगरची स्पाईक कमी करतं. लक्षात घ्या. त्यामुळं खायचं आहे. ओके. मीठ वरून अजिबात घ्यायचं नाहीये. दुसरी गोष्ट, दररोज सकाळी घाम आल्यानंतर, म्हणजे वॉर्मअप झाला, व्यायामाबद्दल बोलतोय. घाम आल्यानंतर 45 मिनिटं ते 60 मिनिटं व्यायाम करायचा. कुठलाही करा, सूर्यनमस्कार करा, योगासनं, आपली शाळेत शिकवलेली पीटी करा, जॉगिंग करा, थोडंसं पळा. चालणं हा व्यायाम नाही. बरीच लोक सकाळी नुसती चालून येतात, चालणं हा व्यायाम नाहीये, लक्षात घ्या. ओके. सो तुम्हाला काय करायचंय, चालल्यानंतर, थोडंसं पळल्यानंतर घाम येतो ना, तो घाम तुम्हाला 45 मिनिटं टिकवायचा, असा व्यायाम करायचा. मसल गेन करायचे, जोर मारा, बैठक. आता तुमचा अर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे का, हाडांचा काही प्रॉब्लेम आहे का, हे थोडंसं सांभाळा. ओके. त्याच्यानंतर जबरदस्ती करू नका शरीरावरती. सहज झाला पाहिजे व्यायाम. सहज शरीरातनं 45 मिनिटं ते 1 तास घाम बाहेर पडला पाहिजे. सिंपल. पोहायला जायचं तर पोहायला जाऊ शकता, तोही व्यायामच आहे. राईट. सो दररोज सकाळी व्यायाम करायचाच आहे. दररोज सकाळी व्यायाम करायचाच आहे.
दररोज सकाळी व्यायाम करायचाच आहे. जेवण झाल्यानंतर वज्रासनमध्ये बसणे आणि शतपावली 100-200 पावलं चालायचंच आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कितीही चालत असला तरी जेवल्यानंतर तुम्हाला चालायचंच आहे कंपल्सरी. सो माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, आपण माय हर्बल शुगर वेलनेसचं चूर्ण एकत्र करण्यापासून दिनचर्येमध्ये आपल्याला काय काय पाळायचे ते आपण बघितलेलं आहे. दर 3 महिन्यांनी तुम्हाला HbA1c चेक करायचं आहे. HbA1c चेक करायचं आहे. दुसरी गोष्ट, रॅन्डम शुगर जी तुम्ही बघताय ती तर तुम्ही रेग्युलर बघताच महिन्याला वगैरे, ठीक आहे. वजन कमी करण्यावरती भर द्यायचा आहे. ज्यांचं शरीर स्थूल आहे, वयाप्रमाणे आणि उंचीप्रमाणे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी वजन कमी करण्यावर भार द्यायचाच आहे, राईट. दुसरी गोष्ट, उपासमारी झाली तरी चालेल. ज्यांचं वजन खूप जास्त आहे उपासमारी झाली तरी चालेल, कारण वजन कमी केलं की इन्शुलिन रेजिस्टन्स निघून जाईल, इन्शुलिन सेन्सिटिव्ह आपण होणार आहोत, राईट. सो आणि मधल्या काळामध्ये आमच्या ऑफिसमधून, राईट, माय वेलनेस नेचर केअरच्या ऑफिसमधून तुमची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला फोन येणार. 15 दिवसातून एकदा झूम मीटिंगच्या माध्यमातून तुम्हाला गायडन्स केला जाईल. काही प्रश्न उत्तर असतील त्याच्यावरती मार्गदर्शन केलं जाणार आहे. प्लस आमच्याकडनं हेल्थ कन्सल्टंट जे आमचे आहेत ऑफिसमधून, माय वेलनेसचे प्रमोटर बोलत नाही मी, ऑफिसमधून आपले हेल्थ कन्सल्टंट तुम्हाला फोन करणार. तुमच्या आहाराविषयी काही तक्रारी असतील किंवा काही अडचणी असतील, काही समजलं नसेल किंवा काही राहिलं असेल तुमच्याकडनं, तर ते करेक्शन करण्यासाठी आमच्या ऑफिसचे नंबर्स आमच्याकडनं तुम्हाला मिळतील. तिथं तुम्ही संपर्क करून काही अडचण आली तरी फोन करू शकता. हे सगळं सुरुवात केल्यानंतर तुमचं ॲलोपॅथीचं औषध आम्ही बंद करत नाहीये. आम्ही तुम्हाला ॲलोपॅथीचं औषध बंद करा असं सांगत नाही. तुमचा डॉक्टरच तुमचं ॲलोपॅथीचं औषध कमी करणार आहे डायबिटीससाठी किंवा बंद करणार आहे. कसं बंद करतील? आता हे सगळं तुम्ही चालू केलं, आहाराचं नियंत्रण चालू केलं, वेळेचं नियंत्रण ठेवलेलं आहे, दिवसभर काही खात नाही, फक्त 2च वेळेला जेवण करताय, व्यायाम करताय आणि ॲलोपॅथीचं सुद्धा डायबिटीससाठी औषध घेताय. मग होणार काय? काही दिवसांमध्येच, कुणासाठी हे 4 दिवसामध्ये असेल, कुणासाठी हे कदाचित 10 दिवसांनी असेल, 2 महिन्यांनी असेल, माहित नाही. तुमची बॉडी कशी रिॲक्ट करते, प्रत्येकाची बॉडी वेगळी रिॲक्ट करू शकते. मग तुम्हाला चक्कर येण्याचं शक्यता आहे का? औषध सुद्धा सुरू आहे आणि हे पथ्य पाणी सुद्धा पाळताय आणि चूर्ण पण तुम्ही घेताय. चक्कर आल्यानंतर काय करायचं? घाबरायची गरज नाहीये. एखाद्या स्त्रीमध्ये ज्या वेळेला पाळी चुकते, राईट, लग्न झाल्यानंतर पाळी चुकते आणि त्यांनी किंवा व्हॉमिटिंग होतं, उलटी येते, त्यावेळेला आपण म्हणतो ही गुड न्यूज आहे. तशीच लक्षात घ्या, आता उलटी येणं ही काही चांगलं नसतं, पण त्यावेळेला ते चांगलंच मानलं जातं कारण गुड न्यूज मिळाली आपल्याला, बाळ कदाचित कन्सीव्ह झालेला आहे. तसं चूर्ण खाल्ल्यानंतर, दैनिक दिनचर्या तुम्ही सुधारल्यानंतर, ज्या सांगितलेल्या आता गोष्टी पाळल्यानंतर आणि ॲलोपॅथीचं सुद्धा तुमचं औषध सुरू आहे म्हटल्यावर साखर जास्त कमी होणार आहे. आणि जास्त कमी झाले की चक्कर येईल, अशक्तपणा वाढेल, नको नको तो होईल, राईट. तर लगेच काय करायचं? काहीतरी गोडधोड खाऊन टाका लगेच, जेणेकरून साखर नॉर्मल होईल. पण म्हणजे याचा अर्थ काय आपली साखर कायमस्वरूपी नॉर्मल झाली नाही, तेव्हा कमी झाली आहे. मग हे जाऊन तुमच्या डॉक्टरलाच भेटायचंय तुम्हाला, ज्यांनी ॲलोपॅथीचं औषध तुम्हाला सुरू केलंय, आणि त्यांना सांगायचं तुम्ही जे जे करताय ते सांगा. त्यांच्या लक्षात येईल की तुमची साखर आता कंट्रोल व्हायला लागलेली आहे, तर तुम्हाला जास्त डोसची गरज नाही, ते डोस कमी करून देतील. सो तुमचं औषध कमी तुमचेच डॉक्टर करणार आहे, जे ॲलोपॅथीचं औषध ज्यांनी सुरू केलंय. आपल्या मनाने कुठलंही औषध चालू, बंद किंवा कमी करायचं नाही. आम्ही तुम्हाला सांगतच नाहीये औषध कमी करा, तुमचाच डॉक्टर सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका, राईट. सो टप्प्याटप्प्याने हे आपल्याला पुढच्या 4-5 महिन्यामध्ये तुमचा डायबिटीस रिव्हर्स करायचा आहे. आता डिपेंड करतं 20 वर्ष जुना डायबिटीस आहे, इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी किती खराब झाली आहे, रेजिस्टन्स किती वाढलाय, HbA1c किती आहे आणि फास्टिंग इन्शुलिन किती आहे. लक्षात घ्या, हे सगळं बघितल्यानंतरच आपल्याला समजेल की किती कालावधी लागेल, पण हे तुम्हाला पाळायचंच आहे. आणि हे पाळल्यानंतर काही महिन्यांमध्ये तुमचं डायबिटीस रिव्हर्स होणार. याला टेक्निकल शब्द असा आहे, WHO किंवा अमेरिकन डायबेटिक असोसिएशन किंवा ICMR काय सांगतात, याला डायबिटीस रिव्हर्सल नव्हे तर डायबिटीस रेमिशन असा शब्द आहे, राईट. फास्टिंग इन्शुलिन ही एक टेस्ट तुम्हाला करायची आहे. हे चूर्ण सुरू करायच्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे? फास्टिंग इन्शुलिन. मी फास्टिंग ब्लड शुगर सांगितलेलं नाहीये, लक्षात घ्या. फास्टिंग म्हणजे उपाशी पोटी. संध्याकाळी जेवण केल्यानंतर सकाळी 8-9च्या दरम्यान तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जायचंय. संध्याकाळच्या जेवणापासून 10 ते 12 तासाचा उपास घडला पाहिजे. आणि तुम्ही गेल्यावर कुठली टेस्ट करा? फास्टिंग इन्शुलिन, शुगर नाही, इन्शुलिन. कारण आपल्यामध्ये शुगर रेजिस्टन्सचा प्रॉब्लेम नाही आहे, इन्शुलिन रेजिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे. तो आत्ताचं तुमचं फास्टिंग इन्शुलिन किती आहे ते आपण तपासणार आहे आणि पुढे 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर फास्टिंग इन्शुलिन किती आहे ते तपासणार आहोत. म्हणजे आपल्याला कळेल की डायबिटीस रिव्हर्स झालेला आहे, राईट. सो टेस्ट विसरू नका, फास्टिंग इन्शुलिन ही टेस्ट आहे, ओके. सो अधिक तुम्हाला आमच्याकडनं वेळोवेळेला मार्गदर्शन मिळणारच आहे. आणि ह्या
डायबिटीस रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये तुम्ही जो निर्णय घेतलाय की मला डायबिटीस रिव्हर्स करायचा आहे, औषधातून मुक्त व्हायचंय, हा कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये एकटे नाही आहेत. माय वेलनेस नेचर क्युअरचे आमचे माय वेलनेस प्रमोटर्स आहेत, आमचे हेल्थ कोचेस आहेत आणि मी स्वतः सुद्धा तुमच्यासोबत आहे. तुम्ही एकटे नाहीये. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद.